मुंबईत 15,000 जणांचा मृत्यू पण कोणालाही थकपात माहिती नाही. मायानगरातील हादरवून टाकणारे वास्तव दृश्य. मायानगरातील मुंबईतील झगमगाती बाजू नेहमीच चर्चेत असते, पण यातच शहरात एक काळं वास्तव दडलं आहे जे धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. मुंबईत गेल्या काही वर्षात तब्बल 15,000 बेघर बेवारस लोकांचा मृत्यू झाला आहे, पण याची माहिती फार कमी जणांना आहे. हे आकडे मुंबईतील वाढत्या विषमतेचे आणि प्रशासकीय यंत्रणेतील दृष्टीचे भयावह चित्र समोर आणते आहे. काय आहे धक्कादायक वास्तव? प्रशासकीय नोंदीनुसार गेल्या काही वर्षात मुंबईच्या रस्त्यावर, फुटपाथावर किंवा सार्वजनिक ठिकाणी हजारो बेघर आणि अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. हे असे लोक होते ज्यांनी ओळख न पटली व त्यांच्या कुटुंबांना कधी शोधण्यात आले व त्यांच्या मृत्यूनंतरही ते केवळ आकडेवारी बनून राहिले. कोणालाच माहिती नाही की या 15,000 मृत्यूपैकी बहुसंख्य प्रकरणांमध्ये मृत्यूची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे त्यांचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार त्यांना निधनाबद्दल कधीही कळू शकले नाही. प्रशासकीय उदासीनता. या मोठ्या संख्येने मृत्यू होणाऱ्या लोकांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. बेघर व्यक्ती आरोग्याच्या निवासावर मूलभूत गरजांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, ज्यामुळे त्यांचं जीवन धोक्यात येत आहे. सामाजिक अपेक्षा. या आकडे समाजातील एक मोठा वर्गातील अपेक्षा दर्शवतात. मुंबईसारख्या श्रीमंत शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बेघर आणि अज्ञात स्थितीत मरत असतील तर आपल्या सामाजिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो. या आकडेवारीतील मुंबईसारख्या शहरात विकासाच्या दड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे केवळ आकडे नसून हजारो लोक असे असतील आयुष्याची दुःख कहाणी आहे ज्यांनी जगण्याचा मूलभूत हक्कही पूर्णपणे मिळू शकला नाही आणि मृत्यूनंतरही त्यांना सन्मानही निरोप मिळू शकला नाही. या भव्य वास्तवाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात येणारे मृत्यू टाळता येतील आणि बेघर लोकांना सन्मानाने जगता येईल. नमस्कार.